नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन हा टॉपिक आपल्याला आज स्टडी करायचा आहे. बघा, डेफिनेशन कशी असते नेमकी त्या रॅशनल फंक्शनची ते आपण एकदा बघूया. ए क्वोशंट ऑफ टू पॉलिनोमियल पी एक्स अपॉन क्यू ऑफ एक्स इज कॉल्ड रॅशनल फंक्शन. म्हणजे नेमकं काय की आपल्याला माहिती आहे क्वोशंट म्हणजे डिव्हायडेशनच्या स्वरूपात असतं. म्हणजे न्यूमरेटरमध्ये आपल्याला एक पॉलिनोमियल दिसते आणि डिनोमिनेटरमध्ये एक आपल्याला पॉलिनोमियल दिसते. आणि ह्या दोघा पॉलिनोमियलचं जर आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायला विचारलं जातं तर त्या टाईप कसे असतात त्यावरती आपल्याला आज स्टडी करायचा आहे. म्हणजे का फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं तर इथे आपल्याला एक्स दिसतंय, डिनोमिनेटरमध्ये आपल्याला x+1 दिसतंय, किंवा x+1 अपॉन x-1 या फॉर्मॅटमध्ये विचारलं जातं. 2x+3 अपॉन 2x-1 या फॉर्मॅटमध्ये विचारलं जातं. हे 6 एक्झाम्पल आतापर्यंत विचारले गेलेत. व्हेरी IMP एक्झाम्पल आहे, याचा आपण आज स्टडी करणार आहोत. हे स्टडी करत असताना आपल्याला काही IMP फॉर्म्युलाज लागणार आहेत. ते ह्या दोन टाईपचे फॉर्म्युलाचे बघा, व्हेरी IMP फॉर्म्युला आहेत. इंटिग्रेशन ऑफ 1 dx ते काय असतं, इज इक्वल्स टू x प्लस सी असतं, हे आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स dx इज इक्वल्स टू लॉग मॉड ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे इथे डिनोमिनेटरला जी व्हॅल्यू असते त्याला आपण फक्त मॉड ऑफ एक्स मध्ये राईट करतो. हे दोन फॉर्म्युला काय घेतलेत तर ज्यावेळेला आपण एक्झाम्पल बघू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की खरंच हे खूप दोन महत्त्वाचे फॉर्म्युला ठरतात इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शनमध्ये. आपल्याला याच्यामध्ये काय करायचं असतं नेमकं ते आपण बघूया. हे जर टॉपिक जर आपण बघितला, हे एक्झाम्पल जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्या न्यूमरेटरमध्ये एक्स दिला जातो, डिनोमिनेटरमध्ये x+1 असे काहीतरी नंबर दिले जातात. आपल्याला काय करायचं असतं, डिनोमिनेटरला जी टर्म दिसते ती न्यूमरेटरला आपल्याला ॲडजस्ट करायची असते. मग ते ॲडजस्ट केल्यानंतरनं आपल्याला पहिली टर्म आणि दुसरी टर्म अशा सेपरेट करायच्या असतात. पहिल्या टर्ममध्ये दोन टर्म आपल्याला सिमिलर दिसतात म्हणून आपण ते कट करून रिमेनिंग 1 उडतो आणि म्हणून आपण 1चं इंटिग्रेशन फर्स्टमध्ये घेतो. त्यानंतर प्लस मायनस देऊन सेकंड टर्म असते की त्याच्यामध्ये 1 अपॉन एक्सची टर्म आपल्याला बघायला मिळते आणि मग आपण हा फॉर्म्युला यूज करून त्या टाईपच्या एक्झाम्पलचा आन्सर फाइंड करत असतो. बघा, या आधीच्या लेक्चरमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर आपण ह्या टाईपच्या एक्झाम्पलचा स्टडी केला होता. व्हेरी IMP एक्झाम्पल होते. त्या आधीच्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक जो होता हा ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन होता. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनच आपण शिकलो आहोत आणि ह्या 18 एक्झाम्पलचा आपण स्टडी केला आहे. हे जर एक्झाम्पल तुम्ही बेस्ट केले तर ह्या टॉपिकचे 100% तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील, कारण याच्या व्यतिरिक्त एक्झाम्पल काही पेपरमध्ये सेट होत नाही. सो व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर प्रिव्हियस व्हिडिओवरती शो होती आय बटनावरती, त्याच्यावरती प्रेस करा आणि हे दोघंही टॉपिकचा तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं स्टडी करा. ठीक आहे, आजचा टॉपिक त्यावरचा फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आपण स्टडी करतोय. बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन x+1 ह्या टॉपिकचा आपला फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन या टॉपिकमधला. बघा, नेहमीप्रमाणे आपल्या ठरल्याप्रमाणे आपण याला आय म्हणून कन्सिडर करतोय. सो सोल्युशनमध्ये आपण घेतोय आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन x+1 dx अशी टर्म आपण राईट करून घेतली. जे दिसतंय त्याला आपण आय म्हणून कन्सिडर केलं. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर डिनोमिनेटरला बघा आपल्याला टर्म दिसते x+1 आणि न्यूमरेटरमध्ये बघितलं तर x दिसतंय. ठीक आहे, यामध्ये आपण एक चुकी करतो. आपण काय करतो, वरती x दिसते खाली x दिसते म्हणून आपण असं कट करून टाकतो. तर मित्रांनो असं कट करता येत नाही. का? कारण खाली इथे काय प्लसचं साईन आहे. जर दोन टर्मच्या बिटवीन डिनोमिनेटरमध्ये जर दोन टाईपच्या बिटवीन प्लस साईन आलं तर आपल्याला हे असं डायरेक्टली कॅन्सल करता येत नाही. हो, हे जर आपण उलटं दिलं असतं आपल्याला, म्हणजे काय x+1 आणि अपॉन x जर दिलं असतं तर आपण काय केलं असतं, x याच्यासाठी सेपरेट केला असता आणि 1 अपॉन x याच्यासाठी सेपरेट केलं असतं. x टर्म कॅन्सल झाली असती म्हणजे 1 उरलं असतं आणि 1 अपॉन x उरलं असतं. याचं इंटिग्रेशन आपण फाइंड केलं असतं, आपल्याला x भेटलं असतं आणि 1 अपॉन x म्हणजे लॉग x असं आपल्याला आन्सर भेटलं असतं. पण मित्रांनो इथे बघितलं तर टर्म उलटी दिलीत है ना. मग ज्यावेळेला आपल्याला असं टर्म दिली जाते त्यावेळेला आपण हा x आणि हा 1 असा सेपरेट नाही करू शकत, कारण ती टर्म डिनोमिनेटरमध्ये जाते आणि डिनोमिनेटरमध्ये जर मल्टिप्लिकेशन असतं तर आपण बाकी सेपरेट करू शकलो असतो किंवा सेपरेट करण्यापेक्षा आपण डायरेक्ट लस कट केलं असतं. ठीक आहे, पण आता इथे डिनोमिनेटरमध्ये आल्यामुळं आपण असा स्टेप फॉलो नाही करू शकत आहे. मग काय करता येईल तर आपल्याला जे डिनोमिनेटरमध्ये टर्म दिलेत ते आपण न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट होती का त्याचा प्रयत्न करूया. जर डिनोमिनेटरमध्ये टर्म आहे ती जर न्यूमरेटरमध्ये आपण जर ॲडजस्ट केली, ठीक आहे, तर आपल्याला
दोन टर्म वेगवेगळ्या बघायला भेटतील. मग नेमकं ॲडजस्ट करायचं म्हणजे काय करायचं, तर बघा डिनोमिनेटरमध्ये कोणती टर्म एक्स्ट्राची दिसते, तर +1 एक्स्ट्राची दिसते. सो आपण हा +1 वरती ॲड करूया, म्हणजे आपल्याला टर्म बघायला भेटेल x+1 आणि डिनोमिनेटरमध्ये आपल्याला टर्म बघायला भेटते x+1. ठीक आहे. आता जी डिनोमिनेटरमध्ये टर्म आहे तिला मी ब्रॅकेट करतोय आणि जो न्यूमिनेटरमध्ये टर्म आहे त्यालाही मी ब्रॅकेट करतोय. म्हणजे काय लक्षात आलं की डिनोमिनेटरचं ब्रॅकेट आणि न्यूमिनेटरचं ब्रॅकेट हा सेम झालाय. आता पण सेम झाल्यावरती इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर न्यूमिनेटरमध्ये +1 नव्हता, आपण हा स्वतःहून ॲड केलाय. मग तो आपण स्वतःहून ॲड केला म्हणजे तो कॅन्सल पण झाला पाहिजे, म्हणून मी -1 त्याच्यामध्ये एक टर्म आणखी ॲड केली. म्हणजे +1 आणि -1 एकमेकांना कॅन्सल करतात म्हणजे 0 होतं आणि x+0 म्हणजेच x उरतं. म्हणजे न्यूमिनेटरमध्ये आपण सेम टर्म आली पाहिजे. जी टर्म आपण ॲड करतोय ती जर आपण सबट्रॅक्ट केली तर आपल्याला न्यूमिनेटरची टर्म आहे वरच्या स्टेपमधली ती ॲज इट इज बघायला भेटते. म्हणून आपण ती टर्म ॲड पण केली आणि तीच टर्म सेपरेट केली, म्हणजे आपल्याला एक्स तसंच राहतोय. आणि मी पुढे घेतोय आता dx. आता बघा हे ब्रॅकेट सेम झालं आणि इथे मायनस साईन आलं, म्हणजे आता डिनोमिनेटरची जी टर्म दिसते ती आपण याच्यासाठी सेपरेट करू शकतो आणि याच्यासाठी सेपरेट करू शकतो, म्हणजे लाईक दिस हे ना. जसं आपण वरती न्यूमिनेटरमध्ये प्लस होता, मग हा एक्स आपण याच्यासाठी सेपरेट करू शकतो, याच्यासाठी सेपरेट करू शकतोय. म्हणून आपण काय केलं, या दोन टर्मला ब्रॅकेट दिले. सो आता ही एक पूर्ण एक टर्म झाली, ही पूर्ण एक टर्म झाली आणि ही पूर्ण एक टर्म झाली. सो आता आपण याचं सेपरेशन करूया. बघा इंटिग्रेशन ऑफ x+1 फर्स्ट ब्रॅकेट मी घेतलं, डिनोमिनेटरचं ब्रॅकेट घेतलं, x+1 ब्रॅकेट मी कंप्लीट केलं आणि इथे dx देऊन त्याला सेपरेट केलं. बघा आता इथे पण मायनस साईन दिसते, सो इथे मायनस साईन दिला आणि नेक्स्ट टर्मसाठी आपण इथे इंटिग्रेशन सेपरेट करतोय. बघा आता ही टर्म आपण सेपरेट केली म्हणजे इंटिग्रेशनचं साईन आता कोणासोबत येणार आहे, -1 सोबत, की जो मी मायनस साईन पुढे घेतला आणि आता डिनोमिनेटरला जी टर्म दिसते ती आपण राईट करतोय. सो x+1 अशा पद्धतीनं आपण काय केलं, याला स्टेपला सिम्प्लिफाय केलं. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर इथे या दोघं टर्म सेम दिसत आहेत आणि दोन टर्म जर सेम दिसत असतील तर आपण त्या कॅन्सल करू शकतोय. म्हणजे आपल्याला रिमाइंडर काय उरणार आहे, 1 उरणार आहे. ही टर्म एकमेकांना कॅन्सल करेल, सो 1 उरला. नंतर मायनस साईन दिलं, पुढे जर आपण ऑब्झर्व केलं तिथे कॅन्सल होण्यासारखं नव्हतं, म्हणून आपण ती स्टेप ॲज इट इज ठेवूया. सो x+1 ब्रॅकेट कंप्लीट dx. ठीक आहे. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर आता आपण ज्या वेळेला फॉर्म्युला बघितलं त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, बघा 2 IMP फॉर्म्युला तुमच्यासमोर मी ठेवले होते. का इंटिग्रेशन ऑफ 1 ते काय असतं x+c आणि 1/x म्हणजेच काय असतं लॉग ऑफ मॉड ऑफ x+c. तोच फॉर्म्युला आपल्याला तिथे यूज करायचा आहे. बघा खूप सोपा प्रॉब्लेम आहे हे ना. फक्त दिसायला थोडंसं टफ वाटत होता, पण जर आपण न्यूमिनेटरमध्ये जर ॲडजस्ट करत जर गेलो आणि असं जर व्यवस्थित त्याला ब्रॅकेट देऊन जर स्टेप सॉल्व्ह केला तर आपले स्टेप चुकण्याचे चान्सेस फार कमी होतात. आणि जर ब्रॅकेट दिला नाही ना तर मग आपला गोंधळ होतं की कोणत्या दोन टर्मची पेअर करायची आणि ते कसं सेपरेट करायचं. सो त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे की त्याला आपण ब्रॅकेट देत चालूया. आता इंटिग्रेशन ऑफ 1 तर ते काय असतं x, पुढे लगेच +c लावून टाका है ना. का आपण +c लावत नाही, आपण +c केव्हा लावतो, ज्यावेळेला वरच्या स्टेपमधल्या सगळ्या ठिकाणचं काय होतं इंटिग्रेशन निघून जातं त्यावेळेला आपण +c टर्म ॲड करतो है ना. सो डायरेक्ट इथे +c नाही लावणार आहेत, आपण मायनस घेतलंय. बघा आता 1/x+1 है ना. मग ह्या पूर्ण टर्मला आपण x कन्सिडर करूया, जे ब्रॅकेट दिसते डिनोमिनेटरमध्ये. म्हणजेच आपला आन्सर काय मिळणार आहे, log ऑफ x. मग आता x म्हणजे काय, हे पूर्ण ब्रॅकेट दॅट इज x+1 मॉड कंप्लीट आणि पुढे टर्म असणार आहे +c. आता ह्या एक्सच्या समोर कोणती टर्म आहेत का, नाही आहेत, पण कोणती असते ती 1. जिथे काही प्रेझेंट नसतो तिथे काय असतं 1 प्रेझेंट असतो आणि तो 1 आपण काय करतो डिनोमिनेटरमध्ये राईट करतो. आता हा 1 डिनोमिनेटरमध्ये राईट केला तरीही चालतो, नाही राईट केला तरीही चालतो. सो आपल्याला काय माहित आहे, विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, जे फॉर्म्युला आपण यूज केले ते आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू x, पुढे काय असतं +c आणि सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपण यूज केला आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ x +c. असे दोन फॉर्म्युले आपण या ठिकाणी यूज केले. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसतं x/x+3. म्हणजे इथे होता 1, इथे काय आलाय 3 आलाय. ठीक आहे, बाकीचा फॉर्मॅट सेम आहेत. ठीक आहे. सो आता बघा कसं आपण ॲडजस्टमेंट करतोय. सोल्युशन पहिल्यांदा नेहमीप्रमाणे त्याला आपण आय म्हणून कन्सिडर करूया. आय इज इक्वल्स टू x/x+3 इंटू dx है ना. पहिली स्टेप आपल्याला जे दिसते ते आपण ॲज इट इज कन्सिडर करून घेऊया. नेक्स्ट स्टेपमध्ये आपण ऑब्झर्व जर केलं तर वरती एक पॉलिनॉमियल दिसते, खाली एक पॉलिनॉमियल दिसते. सो रॅशनल फंक्शनमध्ये हे जात आहे.
सो आपण याला आय म्हणून कन्सिडर करतोय. आता आपण काय करूया, जे डिनोमिनेटरमध्ये आपल्याला टर्म दिसते ते आपण पहिल्यांदा राईट करून घेऊया. बघा x+3 मी याला काय केलंय, ब्रॅकेट दिले आणि हीच टर्म मला न्यूमिनेटरमध्ये ॲडजस्ट करायची. मग मी काय केलं, जे डिनोमिनेटरमध्ये दिसतंय ते ॲज इट इज बघून बघून न्यूमिनेटरमध्ये लिहिलं. आता कोणती स्टेप आपण ॲड केली आहे, बघा इथे एक्स होतं, एक सोबत कोणती टर्म ॲड झालेली दिसते, तर +3 ॲड झालेला दिसत आहेत. मग +3ला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, तर -3 त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. मग +3 आणि -3 एकमेकांना कॅन्सल करेल म्हणजे 0 आन्सर येईल आणि 0 + x म्हणजेच x मिळतं. ओके, अशी ॲडजस्टमेंट आपल्याला करायची असते. खूप सोपा पॅटर्न ह्या. ठीक आहे, सो फक्त व्यवस्थित अंडरस्टँडिंग करा आणि हे ब्रॅकेट देत चाल, कारण हे ब्रॅकेट खूप महत्त्वाचे, आपल्याला टर्म सेपरेट करायला इझी जातं. आता बघा, आता इथे मायनस साईन आहे, हा एक पूर्ण ब्रॅकेट म्हणजे एक टर्म झाली आणि हा 3 म्हणजे एक टर्म झाली. सो हा टर्म आपण याच्यासाठी सेपरेट करू आणि याच्यासाठी सेपरेट करू. ठीक आहे, सो बघा आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये मिळत आहे इंटिग्रेशन x+3 आणि डिनोमिनेटरमध्ये पण मिळत आहे x+3. नंतर ना काय घेतो आपण, dx. आता मायनस देऊन पुढची टर्म आपण घेऊया, इंटिग्रेशन ऑफ 3/x+3 ब्रॅकेट कंप्लीट आणि dx. आता आपल्या लक्षात आलं की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये टर्म सेम दिसते, म्हणजे ती एकमेकांना कॅन्सल करेल आणि कॅन्सल केलं म्हणजेच काय उरणार आहे, 1 उरणार आहे. मग 1चं आपल्याला इंटिग्रेशन फाईंड करायचं असेल. बघा इथे जर ऑब्झर्व केला तर 3 काय असतो, कॉन्स्टंट असतो, मग मी त्याला इंटिग्रेशनच्या पुढे घेतो. सो काय आलं, इंटिग्रेशन ऑफ इथे दिसतंय 1/x+3 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. सो आता आपण इंटिग्रेशन घेऊया. आपल्याला माहिती आहे 1चं इंटिग्रेशन काय असतं, तर x+c असतं, म्हणून आपण इथे फक्त x घेतोय, +c आपण लगेच लावणार नाही कारण सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन अजून निघून गेलेलं नाही. इथे इंटिग्रेशन तसंच आहे म्हणून आपण +c लावत नाही. मायनस घेतलं, इथे 3 घेतलं. आता बघितलं 1 हे ब्रॅकेट, पूर्ण ब्रॅकेट म्हणजे आपलं x आपण कन्सिडर करतो आणि पूर्ण ब्रॅकेट ऑफ x म्हणजेच काय, 1/x dx इंटिग्रेशन काय असतं, log ऑफ mod ऑफ x + c. सो आता ही टर्म आपल्याला कशी बघायला भेटेल, log ऑफ mod ऑफ x म्हणजे ही पूर्ण टर्म दॅट इज x+3 मॉड कंप्लीट. आता सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून मी लावलाय +c. ओके, आता 1च्या पुढे काही नंबर आहेत का, आहे, किती, 1. मग तो 1 डिनोमिनेटरमध्ये लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. ओके, सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. जे फॉर्म्युला आपण यूज केले ते डिनोमिनेटरमध्ये राईट करूया. बघा हेच 2 फॉर्म्युला आपण यूज करणार प्रत्येक ठिकाणी. सो ते आपण राईट करूया. इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू x+c. आणखी एक फॉर्म्युला आपण यूज केला आहे सेकंड नंबरचा, तो कोणता आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल्स टू log ऑफ mod ऑफ x + c. क्लिअर होते सगळ्यांना. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 जर आपण ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येतंय, बघा न्यूमिनेटरमध्ये पण आता 2 टर्म दिसत आहेत. पहिले एकच टर्म होती x, आता x+1 आहे आणि डिनोमिनेटरमध्ये पण काय x-1 आहे. नेहमीप्रमाणे जे ठरलं तीच कन्सेप्ट आपल्याला यूज करायची. जी डिनोमिनेटरमध्ये आपल्याला टर्म दिसते त्याला आपल्याला न्यूमिनेटरमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. सो बघा i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x+1 अपॉन x-1 dx असं आपण एकदाला कन्सिडर करून घेतलं आहे ना, जे दिले त्याला आपण आय कन्सिडर करतो. नंतर बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, नीट कन्सेप्ट समजून घ्या. आता बघा डिनोमिनेटरमध्ये काय दिसतंय, x-1 दिसतंय, काय दिसतंय, x-1. न्यूमिनेटरमध्ये काय +1 आहे. ठीक आहे, सो आपल्या ठरलंय जे डिनोमिनेटरमध्ये दिसतंय ते पहिल्यांदा न्यूमिनेटरमध्ये आपण राईट करतोय. सो x-1 मी ॲज इट इज जसा दिसतोय तसं राईट केलाय. ठीक आहे, आता काय एक्स्ट्राचं टर्म घेतली आपण, -1 घेतली आहे, बरोबर ना. -1 काय घेतलं आपण, एक्स्ट्राचा घेतलाय. सो त्याला कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, +1 ॲड करावं लागेल. नीट समजून घ्या, काय घेतलं आपण, हा डिनोमिनेटरचा ब्रॅकेट आपण न्यूमिनेटरमध्ये घेतला म्हणजे इथे -1 आला. सो त्याला कॅन्सल करण्यासाठी आपण +1 ॲड केला. ओके, आणि बघा इथे पण आपल्याला +1 ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये दिला होता, बरोबर ना. म्हणजे तो परत एकदा एक +1 येईल, म्हणजे किती वेळेला +1 आले, तर 2 वेळेला आले. एक +1 कोणाचा, ही टर्म कॅन्सल करण्याचा, आणि एक +1 कोणाचा, की जो एक्झाम्पलमध्ये होता तो ॲज इट इज खाली आला. ओके, सो आता आपण याला dx करूया. याला थोडंसं व्यवस्थित पद्धतीने आपण आता रिअरेंज करूया. बघा इंटिग्रेशन ऑफ x-1 जे न्यूमिनेटरमध्ये दिसतं इथे, आणि ती स्टेप डिनोमिनेटरमध्ये होती, मी तो आपण ॲज इट इज राईट करून घेतला आणि याला आपण dx म्हणूया. ओके, आता बघा 1+1 म्हणजेच किती होणार आहे, 2 होणार आहे. 1+1 म्हणजे किती होणार आहे, 2 होणार आहे. आणि डिनोमिनेटरमधला ही टर्म दॅट इज x-1
इंटिग्रेशनचं आता साईन आपण सेपरेट केलं दोघांसाठी. बघा हे दोघं टर्म सेम दिसत आहेत म्हणजे एकमेकांना काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे. सो आपल्याला सोल्युशन कसं बघायला भेटेल, इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस, बघा इथे 2 काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, सो तो इंटिग्रेशनच्या पुढे येईल, दॅट इज 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इंटू ब्रॅकेट x मायनस 1 ब्रॅकेट कम्प्लीट इंटू dx. क्लिअर झालं. आता जर आपण ऑब्झर्व केलं 1चं इंटिग्रेशन काय असतं, तर 1चं इंटिग्रेशन x असतं, प्लस हा 2 टर्म आपण ॲज इट इज ठेवला आणि 1 अपॉन हे ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट म्हणजे आपण काय कन्सिडर करतो, तर x कन्सिडर करतो आणि 1 अपॉन x म्हणजेच काय असतं, तर लॉग ऑफ मॉड ऑफ x. पण इथे ही x ची व्हॅल्यू काय दिसते, तर x मायनस 1 दिसते, म्हणून आपण ती घेतलं, मॉड कंप्लीट केलं, सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं, म्हणून आपण काय लावलं, प्लस सी लावलं. ओके, सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. आणि हे सोल्युशन कंप्लीट करताना नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेला मॉड येईल आणि मॉडच्या पुढे जर काही नंबर दिसला तर तो आपल्याला डिव्हाइड करून डिनोमिनेटरमध्ये लिहायचा असतो, है ना. पण इथे 1 आहे, सो 1 आपण डिनोमिनेटरमध्ये लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. ओके, सो कोणता फॉर्म्युला यूज केला, तो फॉर्म्युला आपण घेऊया. तर सिन्स इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज इक्वल्स टू काय असतं, x प्लस सी, आणि सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज केला आपण 1 अपॉन x dx, तर ते काय असतं, लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सी. ओके, इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ 1 x असतं आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x काय असतं, लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सी. क्लिअर झालं. बघा फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम घेऊया. फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम जर आपण ऑब्झर्व केला आणि थर्ड नंबरचा प्रॉब्लेम जर ऑब्झर्व केला तर सेम दिसतंय बघा, है ना. डिफरन्स काय फक्त, तर इथे न्यूमरेटरमध्ये प्लस आलाय, तर इथे न्यूमरेटरमध्ये मायनस आलाय, इथे डिनोमिनेटरमध्ये मायनस आलाय, तर इथे डिनोमिनेटरमध्ये प्लस आलाय. दोघंही एक्झाम्पल हे पेपरमध्ये विचारले गेले आहेत. एकदा प्लस देऊन वरती न्यूमरेटरमध्ये प्लस देऊन डिनोमिनेटरमध्ये मायनस देऊन विचारलं गेलंय, एकदा न्यूमरेटरमध्ये प्लस देऊन डिनोमिनेटरमध्ये मायनस देऊन यूज केलाय. ठीक आहे, प्रॉब्लेम जरी सेम दिसत असेल, प्लस आणि मायनस जरी दिसत असेल, पण दोघांची उत्तरं थोडे थोडे चेंज होत जातात, है ना, सिम्बॉलनुसार. आता नेमकं काय होतं बघा, आपलं जे ठरलंय त्याप्रमाणेच आपण टर्म ॲडजस्ट करत जाणार. नेहमीप्रमाणे आपण याला आय कन्सिडर करूया, म्हणजे आपल्याला बघायला मिळतं x मायनस 1 आणि डिनोमिनेटरमध्ये बघायला मिळतं x प्लस 1 आणि इंटू dx. ठीक आहे, आपलं टार्गेट काय, जे डिनोमिनेटरमध्ये दिसतं ती टर्म जशी तशी न्यूमरेटरमध्ये आपण राईट करतो. सो इंटिग्रेशन ऑफ डिनोमिनेटरमध्ये टर्म कोणती आहे, x प्लस 1. बघा मी त्याला ब्रॅकेट देतोय, सेम तुम्ही पण असं सॉल्व करा की जेणेकरून एक्झाम्पल चुकणार नाही. ओके, सो याला ब्रॅकेट दिलं मी पहिल्यांदा, मग हेच ब्रॅकेट मी ॲज इट इज बघून बघून न्यूमरेटरमध्ये राईट केलं. आता माझ्या लक्षात आलं की मी प्लस 1 स्वतःहून ॲड केलाय, है ना, मग मी त्याला मायनस करतोय, है ना, त्याला कॅन्सल करण्यासाठी काय केलं, मी -1 लावला. डिनोमिनेटरमध्ये +1 होता, त्याला कॅन्सल करण्यासाठी -1 लावला. एक्झाम्पल ऑब्झर्व केलं, इथे परत मायनस दिसतोय म्हणून मी परत -1 घेतला, है ना. एक हा मायनस कुठला आहे, इथला कॅन्सल करण्याचा, हा कुठला आहे, इथला जसा ॲज इट इज घेतलाय, है ना. थोडं विचारपूर्वक सॉल्व करा, कारण आपण एक्झाम्पल सॉल्व करताना घाई कोणती करतो की हा -1 पुढे घेतलाय आणि हा +1 लावतो, मग आपल्या लक्षात -1 आणि +1 कॅन्सल होतं आणि पूर्ण एक्झाम्पल चुकत जातं, है ना. सो काळजीपूर्वक हळूहळू स्टेप लिहत चला. पहिल्यांदा काय केलं, ही न्यूमरेटरमध्ये ॲज इट इज घेतलं, हा +1 येतो कॅन्सल केला आणि नंतर काय केलं, एक्झाम्पल ऑब्झर्व केलं, त्याच्यामध्ये जी टर्म दिसते ती ॲज इट इज खाली घेतली, हे ना. इथे कदाचित -2 पण देऊ शकतात, इथे जर -2 आलं तर आपल्याला इथे -2 घ्यावं लागतं, म्हणजे इथे जी टर्म प्रेझेंट असते ती आपल्याला इथे घ्यावं लागते. ओके, आणि आता काय करतोय, dx लावतोय. सो बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, आता टर्म सेपरेट करूया आपण, x प्लस 1, है ना, याच्यासाठी इंटिग्रेशन साईन सेपरेट करूया आणि नंतरची टर्म कोणती असते तिच्यासाठी टर्म सेपरेट करूया. बघा मायनस मायनस काय होणार आहे, -2 होणार आहे, म्हणजे मी मायनस साईन घेतलं, इंटिग्रेशन घेतलं, इथे 2 लावला आणि डिनोमिनेटरमध्ये x प्लस 1 लावलं, त्याला ही ब्रॅकेट दिलं आणि dx घेतलं. नीट लक्षात घ्या, -1 -1 म्हणजेच काय झाला, -2, पण मी मायनस साईन पुढे घेतला आणि इंटिग्रेशनमध्ये फक्त 2 ठेवला. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन साईन आपण सेपरेट करायचं. आता जर ऑब्झर्व केलं तर इथे दोघं टर्म सेम दिसत आहेत, x प्लस 1 आणि x प्लस 1, सो एकमेकांना कॅन्सल करेल, तर तिथे उरत आहे 1 dx मायनस, आता हा कॉन्स्टंट टर्म मी इंटिग्रेशनच्या पुढे घेतला, म्हणजे इथे काय राहणार आहे 1 अपॉन x प्लस 1 आणि नंतर येत आहे dx. आपल्याला माहिती आहे 1चं इंटिग्रेशन काय असतं, तर x असतं. हा मायनस साईन दिला, 2 ॲज इट इज घेतला आणि इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x, इंटिग्रेशन 1 अपॉन x, त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो काय, लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सी. सो तोच फॉर्म्युला आपण घेतोय, लॉग ऑफ मॉड ऑफ x
पण इथे ऑब्झर्व केलं तर एक्स म्हणजे काय दिसतंय, एक्स प्लस वन दिसतंय. सो आपण टर्म राईट करतोय एक्स प्लस वन, मॉड कम्प्लीट केला आणि पुढे लावलाय प्लस सी. सो विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. जर फॉर्म्युला यूज केला तर आपण इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया, सिन्स इंटिग्रेशन ऑफ वन डी एक्स इज इक्वल्स टू एक्स प्लस सी. आणि सेकंड नंबरचा फॉर्म्युला यूज केला, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स प्लस सी. नेहमी लक्षात ठेवा, मी परत रिपीट करतोय, इथे एक्स सोबत जो काही नंबर दिसेल तो आपल्याला काय करायचा असतो, डिनोमिनेटरमध्ये राईट करायचा असतो. पण इथे एक्स सोबत नंबर दिसत नाहीये म्हणून आपण काय केलंय, दिसत नाही म्हणजे इथे वन आहे आणि वन डिनोमिनेटरमध्ये राईट केला तरी चालतो, नाही राईट केला तरी चालतो. ओके, सो आपण तो काही राईट केलेला नाहीये. ठीक आहे, बघा फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल घेऊया. फिफ्थ नंबरचं एक्झाम्पलमध्ये काय दिसतंय, तर ते म्हणताय इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 3 आणि अपॉन 2x मायनस 1 आणि dx. ठीक आहे, सो हे एक्झाम्पल बघा, दोघंही एक्झाम्पल व्हेरी एम्पी, व्यवस्थित सॉल्व्ह करा. कारण आधीचे एक्झाम्पल आपण बघितलं तर त्याच्यासोबत एक्स सोबत कोणताही नंबर दिसत नव्हता है ना, तसं इथे एक्स सोबत नंबर दिसतोय. सो एक्झाम्पल थोडंसं काळजीपूर्वक समजून घ्या. बघा सोल्युशनमध्ये आपण घेतोय, याला आय म्हणून मी कन्सिडर करतोय, जी टर्म आपल्याला दिसते ती 2x प्लस 3 आपण कन्सिडर केला आणि डिनोमिनेटरमध्ये पण 2x मायनस 3 dx है ना, नेहमीप्रमाणे आपण त्याला कन्सिडर करून घेतलं. आता व्यवस्थित लक्ष द्या मी कसं सॉल्व्ह करतोय. बघा इंटिग्रेशन ऑफ डिनोमिनेटरमध्ये जी टर्म दिसते त्याला आपण नेहमीप्रमाणे ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. 2x मायनस 1 आपण याला ब्रॅकेटमध्ये घेतलं. ही जी टर्म दिसते ती मी ॲज इट इज बघून बघून न्यूमिनेटरमध्ये राईट करतोय, काय 2x मायनस 1 आणि याला मी काय केलं, ब्रॅकेट दिलं. आता कोणती टर्म ॲड केली मी, जी डिनोमिनेटरमध्ये दिसते ती न्यूमिनेटरमध्ये लिहिलं है ना. आणि न्यूमिनेटरमध्ये टर्म जर बघितली आपण तर 2x दिसतंय है ना, मायनस 1 दिसतोय का, नाही. मग आता हा कॅन्सल मला करावं, मग कॅन्सल करण्यासाठी मी काय लावला, प्लस 1 लावला. लक्षात येतंय का, हा 2x दिसत होता है ना, तो तसंच ठेवला. हा मायनस होता तो घेतला, त्याला कॅन्सल करण्यासाठी मी प्लस लावलं है ना. आता न्यूमिनेटरमध्ये बघा इथे काय दिसतंय, क्वेश्चनमध्ये प्लस 3 दिसतंय है ना. सो मी तो प्लस 3 ॲड केला आणि आता पुढे घेतलं dx. ठीक आहे, सो त्याचं सिम्प्लिफिकेशन करूया. बघा न्यूमिनेटरमध्ये जे ब्रॅकेट दिसते ते एकदम मी राईट करून घेतलं, डिनोमिनेटरमध्ये जे ब्रॅकेट दिसतंय ती टर्म मी ॲज इट इज राईट करून घेतलं, दॅट इज 2x मायनस 1 2x मायनस 1. पुढे मी dx सेपरेट केलाय, प्लस लावतोय. प्लस का, कारण इथे प्लस 1 आहे आणि इथे प्लस 3 आहे, म्हणजे प्लस 3 आणि प्लस 1 दॅट इज प्लस 4, म्हणून मी इथे प्लस साऊंड लावला. इथे दोघांची ॲडिशन प्लस 4 आली आणि डिनोमिनेटरची टर्म ती मी याच्यासाठी सेपरेट केली है ना, जो ब्रॅकेट दिसतो तो ॲज इट इज, आणि पुढे घेतलाय dx. बघा दोघं टर्म सेम आहेत, दोघं एकमेकांना कॅन्सल करेल म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये काय उरणार आहे, तर 1 उरणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इथे बघा 4 दिसतोय तो मी पुढे घेतला इंटिग्रेशनच्या, मग खाली काय राहणार आहे इंटिग्रेशनमध्ये 1 आणि डिनोमिनेटरची टर्म जी दिसते ती आपण ॲज इट इज घेतली, दॅट इज 2x मायनस 1. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ 1 म्हणजे काय असतं, तर x असतं. प्लस बघा आता 4 आहे, मी तो 4 ॲज इट इज घेतला आणि 1 अपॉन एक्स, तर त्याचं इंटिग्रेशन काय असतं 1 अपॉन मॉड ऑफ एक्स. आता एक्स म्हणजे ही पूर्ण टर्म, दॅट इज 2x मायनस 1, मॉड कम्प्लीट. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणजे काय लावलं, प्लस आहे. आता इथे व्यवस्थित समजून घ्या, इथे एक सोबत काय आलं, नंबर आलाय. आधीच्या एक्झाम्पलमध्ये काय होत होतं, नंबर येत होता पण 1 येत होता. सो तो डिनोमिनेटरमध्ये राईट केला तरी चालतो, नाही राईट केला तरीही चालतो. पण इथे काय आलाय, 2 आलाय, म्हणजे हा 2 काय करावा लागेल, ही प्लसची टर्म आहे त्या प्लसच्या टर्मपासून सुरुवात करायचा आणि जी टर्म डिनोमिनेटरमध्ये दिसतीये तिथे आपल्याला राईट करायचं डिनोमिनेटरमध्ये कोणता, एक सोबतचा नंबर, दॅट इज 2 है ना. ही हिंट दिले, पण ॲक्च्युली आपण काय करतो, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x म्हणजे काय असतं 2, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट म्हणजे तो काय असतो 0, म्हणजेच काय राईट करतो आपण, तर एक सोबत जो येतोय तो नंबर है ना, हिंट म्हणून आपण घेतलाय. आता जर आपण ऑब्झर्व जर केलं तर इथे न्यूमिनेटरमध्ये 4 दिसतो, इथे 2 दिसतोय, म्हणजे 2च्या टेबलमध्ये 4 येतो. सो आपण 2 1 जा 2 2 2 जा 4 असं राईट करू शकतोय. म्हणजे आपल्याला फायनल सोल्युशन मिळत आहे x प्लस 2 लॉग ऑफ मॉड 2x मायनस 1 मॉड कम्प्लीट प्लस सी, विच इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. जो दोन फॉर्म्युले आपण यूज केले ते आपण इंटिग्रेशन सिन्स म्हणून राईट करूया. इंटिग्रेशन ऑफ 1 तर ते काय असतं एक्स प्लस सी, आणि आणखी सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपण यूज केला आहे 1 अपॉन एक्स dx. 1 अपॉन एक्स तर त्याचं इंटिग्रेशन काय असतंय, तर लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स
आता इथे जर आपण बघितलं तर एक्स सोबत नंबर आहे म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला कसा राईट करता येईल, 1/ax dx इज इक्वल्स टू काय असणार, इथे असणार आहे ax मॉड कंप्लीट प्लस सी, आणि हा एक्सचा सोबत जो नंबर असतो तो आपण काय करतो, डिनोमिनेटरमध्ये राईट करतो. म्हणजे हा फॉर्म्युला आपण असा लिहिला तरीही परफेक्ट आहे, किंवा 1/x मध्ये लिहिलं तरीही चालतं. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ह्या टॉपिकमधला लास्टवाला आपण आता एक्झाम्पल घेतोय आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टाईपचे एक्झाम्पल बघूया. बघा, सोल्युशनमध्ये आपण घेतोय पहिल्यांदा आय इज इक्वल्स टू जे दिलंय ते आपण ॲज इट इज कन्सिडर करतोय, दॅट इज 2x + 5 आणि डिनोमिनेटरमध्ये टर्म येते ती x - 3 इंटू dx. नेहमीप्रमाणे आपलं जे ठरलंय तेच आपण प्रोसेस करतोय. बघा, मी नेहमीप्रमाणे डिनोमिनेटरच पहिल्यांदा लिहितोय आणि तोच मी ॲज इट इज राईट केला. पण जर आपण इथे ऑब्झर्वेशन जर केलं तर काय लक्षात येतं, नीट समजून घ्या. हा एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये जातोय. जर आपण आतापर्यंत जर बघितलं तर जी डिनोमिनेटरमध्ये टर्म होती ती आपल्या न्यूमिनेटरमध्ये ॲज इट इज बघायला भेटायची, म्हणून आपण फक्त काय करायचो, कॉन्स्टंट टर्मला ॲडजस्ट करायचो. पण आता इथे जर बघितलं तर खाली दिसतंय फक्त x आणि वरती दिसतंय 2x. ठीक आहे, नाही लक्षात आलं. बघा, प्रिव्हियस एक्झाम्पल घेऊन मी परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा, इथे काय होतं, एक सोबत काही नंबर नव्हता, इथे एक सोबत काही नंबर नव्हता, म्हणून आपण काय केलं, फक्त कॉन्स्टंट टर्म ॲडजस्ट केली. इथे एक सोबत काही नंबर नव्हता, इथे एक सोबत काही नंबर नव्हता, म्हणून आपण फक्त काय केलं, कॉन्स्टंट टर्मलाच फक्त प्लस किंवा मायनस करायचा प्रयत्न केला. इथे बघा, एक सोबत नंबर नव्हता, इथे एक सोबत नंबर नव्हता, म्हणून आपण काय केलं, फक्त हा टर्म आहे त्यालाच प्लस किंवा मायनसचा रूल यूज केला. सेम इथे पण तेच झालं होतं. इथे 2x आलं होतं पण न्यूमरेटरमध्ये पण 2x होता, म्हणून आपण कॉन्स्टंट टर्मला डायरेक्टली ॲडजस्ट केलं. पण आता ह्या टाईपमध्ये बघा, इथे डिनोमिनेटरला जर आपण ऑब्झर्व जर केलं तर इथे काय दिसतोय, फक्त x दिसतोय आणि इथे काय दिसतंय, 2x दिसतंय. ठीक आहे, सो हे एक्झाम्पल फक्त थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे, की जी डिनोमिनेटरमध्ये आपल्याला टर्म दिसते त्याप्रमाणे न्यूमरेटरला ॲडजस्ट करायचं आहे, हे आपलं टार्गेट आहे. मग नीट परफेक्ट समजून घेता एक्झाम्पल कसं राईट करायचं आहे. बघा, हे जे 2x दिसतंय, सो 2x मी ॲज इट इज ठेवतोय. ठीक आहे, मग 2x मध्ये मी असा नंबर ॲड करतोय की जर मी तो हा 2 जर मी इथनं कॉमन घेतला, का कॉमन घ्यायचं, कारण मला एक सोबत काय नंबर ठेवायचा आहे, 1 नंबर ठेवायचा आहे. मग जर मी ब्रॅकेट जर समजा इथे दिलं तर मला असा कोणता नंबर याच्यासोबत ॲड करावा लागेल की ज्याच्यातनं 2 जर कॉमन घेतलं तर मला हे डिनोमिनेटरची टर्म भेटेल. कोणता टर्म घ्यावा लागेल, तर -6 घ्यावा लागेल. बघा, जर -6 जर मी घेतला है ना, जर मी याला ब्रॅकेट दिलं, याच्यातनं 2 कॉमन येईल आणि ह्या कोणाच्या मल्टिपलमध्ये येतो, 3च्या मल्टिपलमध्ये येतो. म्हणजे जर इथं काय येईल, जर मी 2 कॉमन घेतलं तर मला 3 बघायला भेटेल. ओके, सो बघा, आता मी काय केलं, -6 स्वतःहून ॲड केला. मग तो कॅन्सल करण्यासाठी मला काय करावं लागेल, +6 ॲड करावं लागेल. -6 घेतला, त्याला +6 लावला, म्हणजे हा कॅन्सल झाला है ना. मग आता जर न्यूमरेटर बघितलं त्याच्यात कोणती टर्म दिसते, आता +5, म्हणून मी इथे काय घेतला, +5 घेतला. ह्या टाईपमध्ये ॲडजस्टमेंट आपल्याला करायची. थोडंसं वेगळ्या टाईपमध्ये एक्झाम्पल येतं आहे, सो व्यवस्थित समजून घ्या. परत एकदा सांगतो काय केलं. बघा, इथे आपल्याला जर ऑब्झर्व केलं काय दिसतंय, एकच्या समोर 1 असायला पाहिजे, इथे एकच्या समोर 2 दिसतोय है ना. मग हा 2 आपल्याला पहिल्यांदा 1 मध्ये कन्वर्ट करावा गेलं. मग 1 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय घेतलं, हा 2x घेतला. खाली ऑब्झर्व केलं तर मला दिसतंय x - 3 दिसतंय. मग x - 3 ची टर्म आपल्याला न्यूमरेटरमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, जर मी हा 2 जर कॉमन काढला तर इथे काय यायला पाहिजे, अशी टर्म घ्यावा लागेल आपल्याला की ज्याच्यातनं आपण जर 2 कॉमन घेतलं तर काय उरायला पाहिजे, -3 उरायला पाहिजे. म्हणून मी काय घेतलं, 6 घेतलं, कारण 3 2 जा काय असतं, तर 6 असतं. क्लिअर झालं. सो बघा, आता इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2 मी ब्रॅकेटमधनं ह्या 2 टर्ममधनं कॉमन घेतोय, फक्त ह्या 2 टर्ममधनं. ह्या 2 टर्ममधनं जर मी 2 कॉमन घेतलं तर मला काय उरणार, इथे x उरणार आहे आणि -3 2 जा 6, म्हणजे इथे काय आलं, 3 आलं. 3 2 जा 6. ओके, आणि डिनोमिनेटरमध्ये काय मिळत आहे, तर x - 3, म्हणजे आपलं टार्गेट कंप्लीट झालं आहे. जे डिनोमिनेटरला टर्म पाहिजे होती तीच न्यूमरेटरमध्ये आली. ठीक आहे, आता ह्या दोघांमधनं आपण आधी ती टर्म कॉमन घेतली होती. आता ह्या दोघांचा आपण विचार करूया. ह्या दोघांमध्ये बघा प्लस प्लस साईन आहे, म्हणजेच काय 6 + 5. 6 + 5 म्हणजेच काय होणार आहे, तर 11 होणार आहे. आणि आता काय झाला, dx. आता आपण याला सेपरेट करूया. बघा, i इज इक्वल्स टू, हा 2 कॉन्स्टंट आहे म्हणून मी न्यूमरेटरच्या पुढे घेतला. सो मला बघायला भेटतंय x - 3, याला मी ब्रॅकेट दिलं. डिनोमिनेटरमध्ये पण टर्म आहेत x - 3, यालाही ब्रॅकेट दिलं. इथे आलं dx, प्लस साईन लावला. आता 11 आहे तो कॉमन घेतला, इंटिग्रेशनच्या पुढे घेतला, म्हणजेच काय उरणार आहे, 1 उरणार आहे. आणि डिनोमिनेटरमध्ये काय टर्म दिसते, तर x - 3 ही टर्म दिसते आणि पुढे येत आहे dx. ठीक आहे,
आता परत बघा, न्यूमरेटर डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे ते एकमेकांना कॅन्सल करणार आहे. सो खाली उरतं आहे 1dx प्लस 11 इंटू ब्रॅकेट. ठीक आहे, काय केलं आपण, एकच केलं होतं ह्या स्टेपमध्ये, नसेल लक्षात आलं तर ह्या दोघांचे ॲडिशन तसेच ठेवूया आपण. इथे 11 येतं आहे ना, मी डायरेक्टली कॉमन घेतला होता तो इंटिग्रेशनचा की समजायला सोपं जाईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा 11 आतमध्ये ठेवा आणि नंतर पुढच्या स्टेपला बाहेर घेतला आणि नंतर 1/x-3 लिहिला तर ही चालतं, त्यांनी काही विशेष फरक नाही पडणार आहे ना. आधी इंटिग्रेशनच्या पुढे घ्या किंवा नंतर ना इंटिग्रेशनच्या पुढे घ्या, ते एकच मिनिंग होतोय त्याचा. ओके, सो आता बघा इथे काय आलंय 2 आणि इंटिग्रेशन ऑफ 1 म्हणजेच काय असतं x प्लस 11 ॲज इट इज. इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर काय येतं 1/x येते आणि 1/x म्हणजेच काय असतं लॉग ऑफ मॉड ऑफ x-3. आता इथे एक सोबत कोणता नंबर आहे 1, तो 1 डिनोमिनेटरमध्ये लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं म्हणून आपण लावलं आहे +c आणि विच इज आवर रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, सो जे फॉर्म्युला यूज केलं ते आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करूया. इंटिग्रेशन ऑफ 1dx इज इक्वल्स टू x प्लस सी. आणि आणखी एक फॉर्म्युला यूज केला आहे आपण, तर इंटिग्रेशन ऑफ 1/x dx, तर त्याचा आन्सर असतंय लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस सी. असे दोन फॉर्म्युले आपण यूज केले. ठीक आहे, बघा मित्रांनो, अशा टाईपचे एक्झाम्पल्स हा बेस्ट एक्झाम्पल आहेत रॅशनल फंक्शनचे. हे एकदम व्यवस्थित करा की याच्या आधी फार वेळेला हे एक्झाम्पल आलेले आहेत का. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण लेक्चरमध्ये आपण ह्या टाईपच्या मेथड शिकणार आहोत की जे इंटिग्रेशन सॉल्व करण्यासाठी महत्त्वाचे असतात. पहिली मेथड याची देते त्याच्यामध्ये की सबस्टिट्यूशन मेथड काय असते याचा कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, बाय पार्ट्स काय असतं याचा आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे, आणि पार्शियल फ्रॅक्शन काय असतं. तर ह्या 3 मेथड आपल्याला येत्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये 1 बाय 1 स्टडी करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून आपण ज्यावेळेला व्हिडिओ अपलोड करतोय दररोज संध्याकाळी 7 PM ला तर त्याचं पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि मित्रांनो रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ तुम्ही बघितला त्या प्रत्येक व्हिडिओला किमान एकच लाईक करायचं असतं. सो सगळ्या व्हिडिओला एक लाईक करा. त्याचं कारण असं की यूट्यूबचं जे अल्गोरिथम चालतं ते जितकं आपल्याला लाईक्स होणार आहे तितकी ही व्हिडिओ शेअर करायला यूट्यूबला सोपी जाते. म्हणजे जेणेकरून की ज्यांना आपल्याला मॅथ्स शिकण्याची गरज आहे, ज्यांनी पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतले त्यांच्यासाठी आपण हे सिरीज सुरू केल्या आहेत की जेणेकरून त्यांना यूट्यूबवरती फ्री ऑफ लेक्चर बघायला भेटेल की जेणेकरून त्यांनाही मार्क्स जास्त भेटतील. तर मित्रांनो फक्त एक रिक्वेस्ट आहे की जेणेकरून तुम्ही लाईक करा की जेणेकरून यूट्यूबचं अल्गोरिथम हे जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शो करायला. बघा ज्यावेळेला आपण सर्च इंजिनमध्ये कुठलाही टॉपिक टाकतो ना, जर व्हिडिओला भरपूर लाईक असतील तर त्या पहिलं रिकमेंड केल्या जातात हे जे नवीन व्ह्यूवर्स आहे त्यांच्यासाठी. ओके, सो आय रिक्वेस्ट यू टू प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल, लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड. ओके, थँक्यू. करा.